शिवलीलामृत कथासार अध्याय 7. सुमेधा सोमवंत सीमांतिनी. पूर्वी विदर्भ नगरीमध्ये वेदमित्र नावाचा सुशील ब्राह्मण राहत होता. त्याचा सारस्वत नावाचा जिवलग मित्र होता. ते दोघेही वेदशास्त्र संपन्न होते. वेदमित्राला सुमेधा व सारस्वता सोमवंत नावाचा मुलगा झाला. पित्याप्रमाणेच या दोघांची मैत्री होती. त्या दोघांनाही पुराणे मुखोद्गत होती. एवढेच नव्हे तर वेद, ज्योतिष्य, व्याकरण व दशग्रंथांचे संपूर्ण ज्ञान त्यांनी अवघ्या 16व्या वर्षात संपन्न केले होते. एकदा त्या दोघांना त्यांचे वडील म्हणाले, आता तुम्ही विदर्भ राजास भेटा व तुमचे अद्भुत विद्या सामर्थ्य दाखवून राजास प्रसन्न करून खूप द्रव्य मिळवा. मग सुयोग्य वधू पाहून आम्ही तुमचे विवाह करू. पित्याच्या आज्ञेप्रमाणे दोघेही विदर्भ राजाला भेटले. त्यांची बालवयातील विद्वत्ता पाहून राजाला फार आनंद झाला. राजा त्यांना विनोदाने म्हणाला की नैषधपुरीच्या राजाची राणी सीमांतनी ही फार दानशूर आहे. मृत्युंजया प्रित्यर्थ तिने दाम्पत्य पूजा आरंभिली आहे. तुमच्यापैकी एकाने स्त्री होऊन ते जोडप्याने जावे. तेथे तुम्हाला भरपूर द्रव्य मिळेलच आणि तेथून परत आल्यावर मी सुद्धा तुम्हाला अपरंपार द्रव्य देईन. ते ऐकून त्यांना अतिशय वाईट वाटले. त्यावर ते म्हणाले, आम्ही असे अनुचित कर्म करणार नाही. स्त्रीवेश केलेला पुरुष पाहिला तर स्नान करावे. स्त्रीवेश घेणाऱ्या पुरुषाच्या अधपात होऊन तो जन्मोजन्मी स्त्रीच होतो. आम्ही विद्यावंत आहोत. तिच्या सामर्थ्यावर आम्ही अफाट द्रव्य मिळवू. विद्येच्या सामर्थ्यावर राजेलोक आम्हास वंदन करून धन देतील. विद्या ही कामधेनू आहे. माता पित्यापेक्षाही ती श्रेष्ठ आहे. तिचा असा निंद्यकर्मासाठी उपयोग करून आम्ही कालत्रयीही धन मिळवणार नाही. त्या दोघांचे हे करारी बोलणे ऐकूनही राजाने त्यांना गळ घातली. माता, पिता, गुरु आणि राजा यांचे वचन कधीही मोडू नये असे म्हणून अतिशय आग्रह केल्यामुळे व राजाने स्त्री अलंकार काढून दिल्यावर सोमवंताने स्त्रीवेश धारण केला. स्त्री वेशधारी सोमवंतास घेऊन सुमेधा नैषधपुरा सीमांतिनीकडे दाम्पत्य पूजा समयी आला. सीमांतिनी अतिशय बुद्धिमान असल्यामुळे तिने या कृत्रिम जोडप्यास ओळखले. त्यांना पाहून ती मनोमन हसू लागली. तरीही तिने त्यांना भरपूर वस्त्रालंकार देऊन त्यांना नमस्कार करून निरोप घेतला. तेथून ते दोघे आपल्या घरी येण्यास निघाले. सुमेधा पुढे व स्त्री वेशधारी सोमवंत मागे चालू लागले. सीमांतनीच्या शिवभक्तीमुळे त्याच्या सामर्थ्यामुळे सोमवंत खरोखर स्त्री झाला. वाटेतील एकांत वनात तो सुमेधास म्हणाला, प्राणपती, माझ्या ठिकाणी कामविकार जागृत झाला आहे. तरी तू माझी कामेच्छा एका एकांत वनात शांत कर. मी खरोखरच स्त्री आहे. माझ्या अवयवास हात लावून पहा. त्यावर सुमेधा म्हणाला, तुझे वस्त्र फेडून टाक आणि पुरुष हो. उगाच चेष्टा करू नकोस. त्यामुळे वाटेतील लोक आपणास हसतील. सुमेधा असे बोलत असताना सोमवंत कामविकाराने बेफाम झाला आणि जमिनीवर लोळण करून ओरडू लागला, हे प्राणनाथा, ताबडतोब माझी कामवासना शांत कर. त्यावर सुमेधा म्हणाला, तू हे कसले सोंग घेऊन तमाशा मांडला आहेस? अरे, आपण गुरुबंधू, ब्रह्मचारी व विद्यार्थी आहोत. त्यावर माझे पुरुषत्व जाऊन मी स्त्री झालो आहे. तरी तू मला आलिंगन दे. असे म्हणून सोमवंताला हात धरून त्यास गगनाला भिडलेल्या साल व तमाल देवदार वृक्षांच्या छायेत नेले आणि नको नको म्हणत असतानाही त्याला मिठी मारून चुंबन घेऊ लागला. त्यावेळी त्याला सुमेधाने झिडकारून म्हटले, असा अनर्थ करू नकोस. आपण गुरुबंधू असून सर्व शास्त्रांचा अभ्यास केलेला आहे, तेव्हा असे वागणे आपणास शोभत नाही. अत्यंत एकांतात सुंदर व तरुण स्त्री कामविवश होऊन गळ्यात पडली असताना ज्याचे मन किंचितही चळत नाही तो केवळ शंकराचा अवतार समजावा. घोर अरण्यात द्रव्याचा हंडा सापडल्यावर ज्याला लोभ होत नाही तो सत्कर्मात रत असतो. ज्याला सर्व विद्या अवगत असूनही जो निर्गर्वी असतो. जो दुसऱ्याला वर्मी लागेल असे कधीही बोलत नाही. जो स्त्री पुरुष समान मानतो. चराचर सृष्टीकडे गुरु समान पाहतो. जो स्वतःचे पुण्यकृत्य अथवा तप याबाबत मुग्धता राखतो. ज्याला एकांत आवडतो तो शंकराचा अंश होय. ज्याला धनाबद्दल आसक्ती नाही. जो सर्व वासनांपासून मुक्त झालेला आहे व जो त्याच्या ठिकाणी एकरक आहे. तो पुरुष ब्रह्मानंद स्वरूप असून त्याच्या ठिकाणी शंकराचा वास असतो. या सर्व गुणांनी युक्त असणारा तो वेदमित्राचा पुत्र सुमेधा मोठ्या धैर्याने त्या सोमवंतास आवरून आपण आपल्या गावी जाऊ व या घटनेचा विचार करू असे म्हणाला व त्यांना घेऊन घरी आल्यावर तेथे घडलेली सर्व घटना त्याने पित्यास सांगितली. आपल्या वेदशास्त्र संपन्न एकुलत्या एक पुत्राची अशी दुर्दशा पाहून सारस्वत पंडिताने राजापुढे उर बळवून आकांत मांडला आणि अरे काळतोंड्या, माझा निर्वंश केलेला
म्हणून संतापून शिव्यासाप देऊन त्याची विटंबना केली. राजाने त्याचे ते बोलणे निमूटपणे सहन केले. शंकराची करणी अघटित आहे. मी गंमत केली आणि घटना खरी घडली. आता याला काहीतरी उपाय केला पाहिजे असे म्हणून त्याने राज्यातील सर्व ब्राह्मणांना बोलावून प्रार्थना करून म्हटले की तुम्ही दिव्य अनुष्ठान करून याला पुरुषत्व परत मिळवून मला लागलेला हा बट्टा नाहीसा करा. त्यावर ब्राह्मण नम्रपणे म्हणाले, राजा, ईश्वर करणी अघटित असून आम्हाला काहीही करता येणे शक्य नाही. ब्राह्मणांचे बोलणे ऐकून निराश झालेल्या विदर्भ राजाने अंबिका देवीची आराधना करण्यास सुरुवात केली. राजाने कडक अनुष्ठान मांडले. 7 दिवस निराहार राहून देवीची सतत आराधना केल्यावर अंबिका देवी त्यास प्रसन्न झाली व म्हणाली, राजा, मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झाले आहे, वर माग. तेव्हा राजा म्हणाला, हे देवी, कृपाळू होऊन सोमवंतास पुन्हा पुरुषत्व प्राप्त करून दे. त्यावर देवी उत्तरली, निस्सीम पतिव्रता सीमांतिनीचे हे कर्तृत्व व ईश्वरी भक्ती अजोड आहे. ती माझ्याच्याने मोडणार नाही. सोमवंताचे लग्न सुमेधाशी करून दे. सारस्वताचा मोक्षक्षय न होता त्याला दुसरा पुत्र होईल. त्याप्रमाणे सारस्वता दुसरा दिव्य पुत्र झाला व देवीच्या सांगण्याप्रमाणे त्याने सुमेधाबरोबर सोमवंतीचे लग्न लावले. अशी सीमांतिनीच्या शिवभक्तीला त्रिखंडात उपमा नाही. तिची करुणा देवीला मोडवली नाही. पिंगला वेश्या. अवंती नगरीमध्ये मदन नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याच्या गावात पिंगला नावाची देखणी वेश्या होती. मदन ब्राह्मण पिंगलेच्या नादी लागला. तो तिच्या इतक्या आहारी गेला की स्वतःची सारी कर्तव्ये विसरला. त्याने आईबाबांचा त्याग केला. धर्मपत्नीला टाकून देऊन तो दुराचारी होऊ तिच्याच घरी राहू लागला. मांसाहार आणि मद्य यांच्या सेवनाने तो सर्व काळ कामातूर होऊन बेहोश असे. इकडे त्याच समयी अधोगतीस गेलेल्या जगाच्या उद्धारासाठी सामशंकर देव ऋषभ नावाच्या योग्याच्या रूपात पृथ्वीवर संचार करू लागले. आपल्या निस्सीम भक्तांची संकटे दूर करीत फिरत असता पिंगलेच्या पूर्वपुण्याईच्या योगाने ते तिच्या घरी अवतरले. त्या शिवयोगींद्राचे दर्शन होताच त्या दोघांनी मोठ्या आदराने योग्यास वंदन करून षोडशोपचारे त्याची प्रेमभावाने पूजा केली. त्यांना उत्तम पक्वान्नाचे भोजन दिले, वस्त्रालंकार अर्पण केले. नंतर त्यास मंचकावर झोपून दोघांनीही त्याचे पाय रगडले. त्या भक्तिभावाने केलेल्या सेवेमुळे योगी तृप्त झाला. दुसऱ्या दिवशी शिवयोगी अंतर्धान पावला. ते पाहता साक्षात उदारपणानेच आपल्याला दर्शन लाभ दिला म्हणून त्यांना अतिशय आनंद झाला. पुढे कालांतराने ती दोघे कालावश झाली. पूर्व पुण्याईच्या योगाने मदन ब्राह्मण दाशार्ह देशाचा कीर्तिमान राजा वज्रभाऊ व त्याची पट्टराणी सुमती यांच्या पोटी जन्माला आला व पिंगला वेश्या सीमांतनीच्या उदरी जन्माला आली. तिचे नाव कीर्ती मालिनी असे ठेवले. इकडे सुमती राणी गरोदर असता ही पट्टराणी असून हिला पुत्र झाल्यास आपल्या मुलांना राज्य मिळणार नाही व अनुसूयेने तिच्या सवतीच्या तिला तात्काळ मृत्यू यावा म्हणून विष घातले, पण मृत्यू न येता असाध्य असा तिला रोग मात्र जडला. थोडेच दिवसात सुमती राणी बाळंतीण होऊन तिच्या बाळाच्या अंगावरही त्या रोगाचे विष उतरले. त्याच्या अंगाला खूप छिद्रे पडली. त्यातून सारखा रक्त व पू गळू लागला. राजाने अनेक नामांकित वैद्य आणून उपचार केले, पण बाळ बरे होईना. सुमती राणी सुद्धा या भयंकर व्याधीला इतकी कंटाळली की यापेक्षा मृत्यू परवडला असे तिला वाटू लागले. बाळ रात्रंदिवस रडून आकांत करी, त्यामुळे राजाची झोप उडाली. शेवटी राजाने कंटाळून एका रथात घालून त्या उभयतांना घोर अरण्यात सोडण्याची सेवकांना आज्ञा केली. राजाज्ञेप्रमाणे वाघ व साप असणाऱ्या अरण्यात तिला सोडण्यात आल्यावर पायात खडे व काठे टोचत असतानाही ती फिरत होती. थोड्याच वेळात तिला मूर्छा येऊन ती धरणीवर कोसळली. तिच्या अंगाची आग होऊ लागली आणि तहानेने व्याकुळ झालेली ती रडू लागली. भक्ताच्या रक्षणकर्त्या विश्वव्यापक कैलासपती आता धावून ये. हे जगद्गुरो, तूच माझे रक्षक करावयास समर्थ आहे. ब्रह्मानंदा, या संकटातून तात्काळ मला सोडव असे म्हणून ती शंकराचा धावा करू लागली. त्यावेळी त्या घनघोर अरण्यात वाघ व सिंह गर्जना करीत होते. त्यामुळे भयभीत झालेली सुमती राणी आपल्या बाळाला अधिक बिलगू लागली. सुमती राणीची अशी दयनीय अवस्था पाहून पशुपक्ष्यांनाही मायेचा पाझर फुटला व तेही रडू लागले. ती मूर्छित होऊन पडल्यावर त्या पक्ष्यांनी छाया केली. चोचीत पाणी आणून बाळावर वेळोवेळी शिंपले. मधुर फळांचा रस आणून त्याच्या तोंडात घातला. वनगायींनी आपल्या घोळदार शेपटीने वारा घातला व रात्रभर त्यांचे संरक्षण केले. अशा रीतीने सुमती राणी रानात हिंडत असताना एक वाणी बैलावर ओझे टाकून जात असताना तिने पाहिला. त्याच्याबरोबर ती वेशनगरात आली. वेशनगराचा अधिपती पद्माकर हा सर्वांचा रक्षणकर्ता होता. त्या सुमती राणीला तू कोण, कुठली म्हणून तिची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. तेव्हा तिने सर्व सविस्तर हकीकत कथन केली. ते ऐकून पद्माकराच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या आणि गहीवरून तो म्हणाला, वज्रबाहू सारख्या विख्यात राजाची पट्टराणी सुमतीची काय ही कर्मगती. अनाथाप्रमाणे तिला रानावनात हिंडावे लागत आहे.
नंतर सुमतीस तू माझी धर्मकन्या आहेस असे म्हणून पद्माकराने आपल्या शेजारीच तिला घर बांधून दिले व तो तिची संपूर्ण देखभाल करू लागला. अनेक वैद्य आणून त्याने तिला औषधोपचार केले, पण रोग काही केला हटेना. तेव्हा सुमती त्यास म्हणाली, बाबा, साक्षात शंकर जर वैद्यराज होऊन आले तरच हा रोग बरा होईल, नाहीतर कोणालाही तो कधीच बरा करता येणार नाही. पुढे राजपुत्राचा रोग बळावला आणि त्यातच त्याचा अंत झाला. त्यावेळी सुमतीने दुःखाने भयंकर आकांत मांडला. तेव्हा पद्माकराने तिची समजूत काढली. रात्र संपून सूर्योदय होण्याच्या वेळी एक शिवयोगी गरिबाच्या घरी चिंतामणी अकस्मात यावा त्याप्रमाणे सुमतीकडे आला. पद्माकराने वंदन करून त्याला आसनावर बसविले. सुमतीने त्याचे पाय धरताच तो तिला उपदेश करू लागला की, हे मुली सुमती, तू विनाकारण रडून शोक का करतेस? तुझे पूर्वजन्मीचे पिता, पती, पुत्र कोठे आहेत सांग पाहू. तू 84 लक्ष योनीतील जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून येथवर आलीस. त्यावेळेचे तुझे सगळे सोयरे कोठून आले आणि लगेच कोठे गेले हे सांग पाहू. अजून तू नाना योनीतून फिरणार आहेस. कोण कोणाचा मुलगा, त्याचा आपण शोक का करावा याचा तू पूर्ण मनाशी विचार कर. माणूस ज्या कुळात जन्म घेतो त्याबद्दल तो विलक्षण अभिमान धरतो, पण आपण मूळ कोठून उत्पन्न झालो त्याचा तो विचार करीत नाही. तू हा पुत्र कोठून आणलास आणि मरणानंतर आता तो कोठे गेला? तू आणि इतर सर्व माणसे कोणत्या देहात जातील हे तुला समजू शकेल का? आत्मा हा अविनाशी असून तो कुठल्याही देहाशी नात्याने जखडलेला नाही. तेव्हा तुझ्या पुढे पडलेल्या पुत्राच्या मृतदेहासाठी तू व्यर्थ शोक करू नकोस. पाण्यावर येणारे बुडबुडे हे क्षणभंगूर असून तात्काळ फुटतात. मृगजळ मिथ्या असते. चित्रात काढलेल्या वृक्षाच्या सावलीत कोणी बसू शकेल का? त्याचप्रमाणे चित्रातील अग्नीने कोणाचे घर जळाले आहे का? आणि त्यातील माशासहित काढलेल्या जलाशयाने कोणी वाहून जाईल का? वाऱ्याचा मांडव वाळूच्या दोऱ्यांनी बांधून कोणी उभा केलेला आहे काय? सर्पाच्या कानातील कुंडले चित्रातील चोर चोरून नेऊ शकतील काय? तर हे सुमती, हा प्रपंचच मुळापासून खोटा आहे, तेव्हा तो खरा आहे असे समजून कसे चालेल? मग त्याचा व्यर्थ शोक कशासाठी करायचा? हे शरीर रोगांचे भांडार असून जीवजंतूंचे माहेरघरच आहे. हा देह म्हणजे पापरूपी सागर असून भ्रांतीने तो तुडुंब भरला आहे. रक्त, मांस, मल, अस्थी आणि चामड्यांनी वेढलेले हे शरीर विटाळ व रेत यातूनच निर्माण झाले आहे. अशा या अपवित्र, असत्य व नाशिवंत शरीराचा तू लोभ करू नकोस. ही सारी माया आहे, तेव्हा लवकर सावध हो. हे तकलुपी घर केव्हा जळून जाईल हे कळणार सुद्धा नाही. जीर्ण झालेले वस्त्र कितीही तग धरू शकणार? हे जग ठिसूळ राज्याप्रमाणे होय. हे सगळे जग पापमय व स्वार्थी आहे. वाहत्या पाण्यात जशी लाकडे एकत्र येतात व नंतर परस्परांपासून दूरही जातात, तसाच जग हा स्त्री पुरुषांचा खेळ आहे. वृक्षावर अनेक पक्षी येऊन बसतात व उडूनही जातात. तद्वतच जन्ममृत्यू आहे. वाटसरू तळाजवळच्या वृक्षाखाली विश्रांती घेतात व उन्हे उतरतात, निघूनही जातात. तसेच ऊर्जितावस्थेत आप्तजन वागतात, हे लक्षात घे. हे सुमती, या मायामय प्रपंच वृक्षावर जीव व शिव असे दोन पक्षी बसले आहेत. शिव लक्ष देऊन सर्व पाहतो, तर जीव हा विषोपभोग घेत सुटतो. यावेळी तो स्वतःलाही विसरतो. त्यामुळे अशा प्राणी जन्ममरणाच्या फेऱ्यात सापडतो. परंतु त्यापैकी एखादा सद्गुरूला शरण जाऊन शंकराची भक्ती करतो. त्या योगींद्राचे हे कल्याणकारी प्रवचन ऐकून पद्माकर व सुमतीने अत्यादराने त्याचे पायावर डोके ठेवले व म्हणाले, तुम्ही भक्त रक्षणासाठी आपण प्रकट झाला असल्याने मनात येईल ते करण्याचे सामर्थ्य आपल्या ठिकाणी आहे. ते ऐकताच त्या शिवयोग्याचे मंत्रलेले भस्म तिच्या अंगाला लावतात. ताका तिची सारी व्यथा नष्ट झाली व ती रंभा, उर्वशी या अप्सरेपेक्षाही अतिशय सुंदर दिसू लागली. नंतर मृत्युंजय मंत्र म्हणून बाळाला भस्म लावताच तोही तात्काळ जिवंत झाला. त्याचा सारा रोग नाहीसा होऊन तो सुकुमार व सुलक्षणी झाला. मग शिवयोग्याचे त्या शिव उपासनेचा उपदेश केला. परीस लागतात लोखंडाचे सोने होते. त्याचप्रमाणे त्या दोघांस दिव्य रूप प्राप्त झाले. ते सर्व पाहून आश्चर्यचकित झालेल्या पद्माकराने योग्याचे पाय धरले व तो म्हणाला, धन्य गुरुनाथ, जो त्यांना शरण जाईल त्याला अभय प्राप्त होऊन त्याची भरभराट होईल. नंतर सुमतीने बाळाला योगीराजाच्या पायावर घालून म्हटले, गुरुमूर्ती, माझ्या शरीराच्या पादुका करून तुम्हाला अर्पिल्या तरी तुमचे उपकार जन्मजन्मीही फिटणार नाही. मग शिवयोग्याने बाळा शुभ आशीर्वाद देऊन म्हटले, सुमती, मी याचे नाव भद्रायू ठेविले आहे. हा खूप वर्षे राज्य करून त्रिभुवनात कीर्ती मिळविल व हा विद्यावंत होऊन 64 कलात निपुण होईल. यासाठी तू मृत्युंजय मंत्राचा जप त्रिकाळ करीत जा. असा उपदेश करून शिवयोगी अंतर्धान पावला. पद्माकर व सुमती ते ऐकून उभयता सद्गतीत झाले. पद्माकराला सुनयना नावाचा एक मुलगा होता.
त्याच्यापेक्षाही त्याला भद्रायूच आवडत असे व तो त्याचे सर्व लाड पुरवीत असे. पद्माकराने सुनैना या भद्रायूच्या मोठ्या थाटाने मुंजी केल्या आणि दोघांनाही वेदशास्त्रात पारंगत केले. भद्रायू आता 12 वर्षाचा झाला. तो अतिशय सद्गुणी होता. एके दिवशी अकस्मात तो शिवयोगी प्रगटला. त्याला पाहता सुमती व भद्रायूने त्याच्या चरणावर डोके ठेवले व षोडशोपचारे त्याची पूजा करून मोठा सोहळा साजरा केला. आपल्या सामर्थ्यानेच ती पुत्रवती झाली म्हणून त्याचे उपकार मानले. मग योगीराजाने भद्रायूस उपदेश केला. हे भद्रायू, श्रुती स्मृती पुराणांचे चिंतन कर, नीतीने वाग, माता पिता गुरुवर श्रद्धा ठेव, सर्व ठिकाणी शिव पहा, स्वकर्तव्य व धर्माचरणाचा विसर पडू देऊ नका. पूर्ण विचार करून कोणतीही प्रतिज्ञा कर. प्रसंगानुरूप योग्य तेच बोलावे. प्रसंग कोणता आहे, मित्र कोण, शत्रू कोण, आपली मिळकत किती व खर्च किती याचाही विचार करून आचरण कर. आपली शक्ती व बळ किती, आपल्या सेवकांचे कर्तव्य कसे काय आहे, त्यांच्यापुढे आपले भलेबुरे कसे होईल याचा अंदाज घेत जा. अन्नधान्य, संपत्ती व विद्या यांचे संगोपन करावे. मुले, बायका, शत्रू, नोकरचाकर व कुटुंब, रोगराई यांची विशेष उपेक्षा केल्यास फार हानी होते. म्हणून दक्षता राख. ज्या मार्गाने विद्वान गेले त्याचे तू आचरण कर. माता पिता व साधू यांची निंदा प्राण गेला तरी करू नकोस. अतिथी दारात आला तर त्याची जात विचारू नये. त्याला अन्न वस्त्र देऊन संतुष्ट करावे. विनाकारण इतरांना त्रास देऊ नये. जास्तीत जास्त परोपकारी वृत्ती ठेवावी. निंदा व निरर्थक वाद सोडून परमेश्वर चिंतन करावे. परस्त्री व परधनाची अभिलाषा करू नये. स्नान, जपजाप्य, गोब्राह्मण सेवा, होम हवन, शास्त्रश्रवण, मनन, चिंतन, अभ्यास याबद्दल उदासीन नसावे. निद्रा व भोजन प्रमाणात असावे. शत्रूचा नायनाट करावा व साधू संतांशी आदराने वागावे. दुर्जनांचा द्वेष करावा व संत भक्तांपुढे नम्रता धारण करावी. निरहंकार वृत्तीने वागावे. पराक्रमाने पृथ्वी जिंकावी. शिवचिंतन करीत राहावे. हातांनी सुयोग्य दान, पायांनी तीर्थयात्रा, कानांनी पुराणे, देहाने संतास आलिंगन, तोंडाने परमेश्वर स्तुती, नाकाने शिवनिर्माल्य गंध अशा सत्कारणी इंद्रिये लावावेत. अनाथ भिकारी पाहून त्यांच्यावर दया करावी. ईश्वरावर श्रद्धा व संतांशी सलोखा करावा. विद्या, मैत्री, पुण्य, दान व धैर्य वाढावीत जावे. आपली संपत्ती, गृहकलह, मैथून, औषध, दान, मान, अपमान याबद्दल गुप्तता राखावी. पाखंडी, लबाड, मूर्ख, कपटी, नास्तिक, चंचल, चेटूक करणारे, दुराचारी यांच्यापासून दूर असावे. शिवभक्तीचा अनादर करणारे, दारूबाज, कृतज्ञ, वाटमारे व धर्मभ्रष्ट अशा लोकांचे दर्शन सुद्धा घेऊ नये. बायको, मुले व संपत्तीबद्दल आसक्ती धरू नये. निरिष्टपणे संसार करावा. सगळे सोयरे, नातेवाईक यांच्याशी योग्य तेवढा संबंध ठेवावा. रुद्राक्षमाळा धारण करून हातात दंड घेऊन प्राणपणाने शिवपूजेत मग्न राहावे. तसेच शिवयोगाने शिवकवच कसे धारण करावे हे भद्रायूस शिकवले. नंतर शिवभस्मामुळे रणांगणात शस्त्रास्त्र बाधा होत नाही. तुला मृत्युंजयाचे उपासनेमुळे शत्रू व मृत्यू भय नाही असे सांगून तो पुढे म्हणाले. सोमवार, शिवरात्र व प्रदोष याचे विधीपूर्वक आचरण करावे. महापर्व, कुयोग, श्राद्ध, व्यतिपात, वैद्युती या संक्रमण काळी मैथून करू नये व ग्रहणात भोजन करू नये. निसत्पात्री दान करावे. दान केल्याने पुण्य वाढते. महाडोहात उडी मारणे, महापुरुषाशी विरोध, बलाढ्याशी स्पर्धा ही नाशाशी कारणे होत. वेदवचन सत्य मानून विद्यावंतांना आश्रय द्यावा. संकटात धैर्य, युद्धात पराक्रम, याचकापुढे दातृत्व, सज्जन व मित्रासमवेत भोजन करणे योग्य होय. अनाथ प्रेतास योग्य संस्काराने मुठमाती देणे, सत्संगती करून विप्रांचा द्वेष न करणे योग्य होय. पराक्रमाने गर्विष्ठ न होता दुसऱ्यांच्या सुखात सुख मानणारा तो शिवभक्त असतो. या जगात अन्न, पाणी, गोड मधुरवाणी व उदारता ही 4 अमौलिक दाने आहेत. कोणास टाकून बोलू नये. पूर्वीच्या विरोधकावर विश्वास ठेवू नये. प्रजापालन पोटच्या मुलाप्रमाणे करावे. शील, विद्या, दया, क्षमा व शांती ही ऐश्वर्याची लक्षणे होत. त्यांचे पालन व संवर्धन करावे. असा या सर्व प्रकारचा उपदेश ऐकून त्यावेळी भद्रायूने शिवयोग केला. म्हणूनच भद्रायू सर्वश्रेष्ठ व ज्ञानी झाला. ओम नमः शिवाय. अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी गुरु अमृतवाणी या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा आणि लाईक शेअर जरूर करा.